श्रीराम सुद्धा अवतार आहेत, श्रीकृष्ण सुद्धा अवतार आहेत. मग ह्यांना भजायचं की नाही भजायचं, ह्यांची पूजा करायची की नाही करायची? कारण आपण मूळ पुरुषाला, मूळ नारायणाला घेऊन आला. मग लोकांमध्ये पुन्हा द्विधा होणार नाही. अवतार एक मार्ग आहे, पण मूल जर आपल्याला मिळाला, मूळची भक्ती केली तर ती भक्ती सर्वश्रेष्ठ भक्ती. धर्मला धारण करावं लागेल. लहान वयापासूनच धर्मला धारण करावं लागेल. फक्त धर्माच्या काही पाखंड करायची गरज नाही. जे दुसरे पंथ आहेत, दुसरे धर्म आहेत, ते काय फक्त ईश्वरबद्दल बोलतात. आपल्या इकडे चूक काय झाली? अवतार आले, अवतारांना ईश्वर सांगू लागले. ईश्वरचे जे स्थान आहेत तिथे अवतारांचे स्टिकर लावायचे, किंवा हा अवतार आहे, हा नाव आहे. ईश्वरला लोक करून दिला. नमस्कार, मी स्वप्नील शिंदे नवराष्ट्र नवभारतच्या पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. ईश्वर नेमका काय, ईश्वराचं मूळ काय, आणि आपण कोणत्या स्वरूपाची भक्ती करायला पाहिजे यावरती मार्गदर्शन करायला आपलं सौभाग्य की आपल्यासोबत इथं उपस्थित आहेत नारायण भक्ती पंथाचे प्रवर्तक आदरणीय सद्गुरू श्री लोकेशानंद महाराज. महाराजजी, मी आपलं मनापासून स्वागत करतो. आपण आपल्या व्यस्त कार्यक्रमातून इथं आम्हाला वेळ दिला त्याबद्दल मी आमचं खरोखर आपलं मनापासून स्वागत करतो. सर्वप्रथम मला आपल्याला एक विचारायचं असेल की अध्यात्म आणि धर्म ह्याच्यामध्ये नेमका फरक काय आहे? कारण बरेच जण अध्यात्मालाच धर्म समजतात आणि धर्माचं मूळ स्वरूपच लोकांना माहीत नाहीये. नेमकं काय आहे? बघा, असं आहे की आपला जे धर्म आहे, संपूर्ण पृथ्वीवर भारतात जे सनातन धर्म आपण ऐकतोय तोच धर्म आहे. हे धर्माचे जे मूल आहे ते भगवान विष्णू आहे. म्हणजे त्यांचं एक नाव आहे श्री नारायण, श्री विष्णू. ते ह्या धर्माचे मूल आहेत. कारण काय, हा धर्म सनातन आहे आणि ते जे भगवंत आहेत ते सुद्धा सनातन आहे. सनातन कसे आहेत की त्यांची जयंती सुद्धा येत नाही. आपण बघतोय सगळ्यांची जयंती आपण साजरी करतोय. महावीर जयंती आहे, हनुमान जयंती, नरसिंह जयंती, वामन जयंती, किंवा जन्माष्टमी, रामनवमी, ही सगळे जयंती आहेत. पण भगवंताची जयंती होत नाही, कारण तो जन्मालाच आला नाही. तो अजन्म आहे. तो आपला भगवान आहे, म्हणजे विष्णू भगवान. अध्यात्म एक वेगळी वस्तू आहे. अध्यात्म मनाला कसं प्रसन्न ठेवायचं, कसं बॅलन्समध्ये ठेवायचं, बॅलन्स इज योगा, कसं आपल्याला चांगले कर्म करायचे, वाईट कामं सोडायचे, हे अध्यात्म एक विषय वेगळा आहे. आणि धर्म म्हणजे ईश्वराचं स्वरूप कसं आहे, ईश्वराला कसं भेटायचं, तो मार्ग धर्माचा मार्ग आहे. तो श्री नारायण भक्ती पंथ जे आहे हा पूर्णपणे विशुद्ध सनातन धर्म आहे. आणि जे आपल्या सनातन धर्माचे जे मूळ स्वरूप आहे, शांताकारम भुजंगशयनम, ज्यांची जयंती सुद्धा येत नाही, हे भगवंत आहे. यांच्या सगळे वेद पुराण वर्णन करतात, त्यांच्याबद्दल सांगतात. एकमेव परमेश्वर आहे. त्यांचे अवतार अनेक आहेत, परंतु भगवंत एकच आहे, विष्णू भगवान. आता एकूण 4 पंथ महत्वाचे आपल्याकडे आहेत असं आपण मानतो भारतामध्ये. त्याच्यामध्ये आता आपण सुद्धा एक नवीन पंथ आपण नारायण विष्णू पंथ आपण सुरू करताय, तर कितपर्यंत तुम्हाला याच्यामध्ये यश मिळेल असं वाटतंय? काय नेमकं? नाही, आम्हाला खूप यश मिळत आहे, कारण की ही गोष्ट सत्य आहे ना. तुम्ही सत्याला घेऊन चालणार, त्यांना कोण नाकारणार? सत्य सगळ्यांना पाहिजे, सगळे स्वीकार करतात. आणि आम्ही जे सांगतोय ही काही आम्ही लिहिलेलं नाही, आम्ही बोललेलं नाही. जे आहेत आम्ही प्रकट करतोय. लोकांनी त्याला काय झाकून दिला, असं तो दिसत नाही सत्य कुठे गेला. अवतार प्रेमी भक्तांनी अवतारची एक चादर घेऊन आले, विष्णू भगवंताला झाकून दिला. मूळ स्वरूप आम्ही परत उघडण्याचा प्रयास केलेला आहे, तो आम्ही करतोय. हा सत्य आम्ही सगळ्यांना सांगितलं, त्याच्याशी प्रकाश होतोय, लोक स्वीकार करतात. आता अवतारावरून म्हणाला तुम्ही सद्गुरू, श्रीराम सुद्धा अवतार आहेत, श्रीकृष्ण सुद्धा अवतार आहेत. मग ह्यांना भजायचं की नाही भजायचं, ह्यांची पूजा करायची की नाही करायची? कारण आपण मूळ पुरुषाला, मूळ नारायणाला घेऊन आलात.
मग लोकांमध्ये पुन्हा द्विधा होणार नाही? बघा कसं आहे की अवतार एक मार्ग आहे. अवतारी परमेश्वर जे आहे त्याच्याकडे जायचे असेल तर अवतार मार्ग आहे. अवतारांच्या नामस्मरण करू शकतात आपण. जसं काय राम स्वरूपाची भक्ती करा किंवा कृष्ण स्वरूपाची भक्ती करा. आपण सांगतोय की आम्ही वैष्णव आहोत. रामाव नाही, कृष्णाव नाही, आम्ही वैष्णव आहोत. विष्णू भगवंताचे जे अवतार आहेत त्यांची भक्ती सुद्धा ती चांगली गोष्ट आहे. तो आपला धर्मच आहे. पण मूल जर आपल्याला मिळाला, मूळची भक्ती केली तर ती भक्ती सर्वश्रेष्ठ भक्ती आहे. मूळ नारायणाची भक्ती करण्यासाठी असे काही विशिष्ट अशी काही पूजा आहे का, एखादा काही ग्रंथ आहे का, की जेणेकरून आपल्याला ईश्वर प्राप्ती होऊ शकेल? बघा श्री नारायण भक्तीपंथ सांगतोय सर्वात आधी तुम्हाला स्वरूप पाहिजे तुमच्याकडे. हे जे स्वरूप आहेत हे स्वरूप तुमच्याकडे होणार. त्यांच्या तुम्ही दर्शन घ्या. घरी स्वरूप पाहिजे, त्यांची सेवा पूजा करा. इथून भक्तीचा प्रारंभ करा. स्वरूप पाहिजे ना, काहीतरी आपल्याला बघायला. देवांचं स्वरूप कसं सांगितलेलं आहे, शांताकारम भुजंगशयनम पद्मनाभम सुरेशम, तसं स्वरूप पाहिजे. ती स्वरूपाची भक्ती करायची. नंतर त्यांचे जे तत्व आहे ते तत्वाचा विचार करायचा. तो जीव नर आहे, नर आणि ते नारायण आहे. नर पासून नारायणाची यात्रा सुरू होऊन जाते. मग एकंदरीतच नर आणि नारायण तुम्ही म्हणताय, पण नारायणपर्यंत पोहोचण्यासाठी आता भगवद्गीता आहे, एकनाथ आहे, ज्ञानेश्वरी आहे, संत तुकाराम गाथा आहे, असे अनेक आपल्या सनातन धर्मामध्ये अनेक ग्रंथ वगैरे आहेत. असा कोणता विशेष ग्रंथ आहे किंवा आपण एखाद्या काय लिहिलेलं आहे का, किंवा आपण कोणत्या धर्माची शिकवण आपण आपल्या अनुयायांना देतात त्याच्याविषयी जरा थोडं सांगा. जर जेवढेही ग्रंथ आहेत तुम्ही जे डीपमध्ये जाणार तर ते ग्रंथांमध्ये नारायणच भेटणार तुम्हाला. जसं रामायण आहे. रामायण तुम्ही असं बाहेरून वाचणार, तुम्हाला सगळीकडे राम 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 रामच्या महिमा तुम्ही दर्शन करणार. पण राम कोणाची भक्ती करत होते, कोणाची पूजा करत होते राम, हा तुम्हाला जर जानकारी पाहिजे डीपमध्ये जावं लागेल. वाल्मिकी रामायण अयोध्याकांड छठा सर्ग, षष्टम सर्ग, त्याचे तुम्ही 3 श्लोक वाचून घ्या. गते पुरोहिते राम स्नातो नियत मानस सपत्न्या विशालाक्षा नारायणम उपागत. अर्थात विशाल लोचना पत्नी के साथ राम ने श्री नारायण की उपासना आरंभ की. श्री राम सुद्धा विष्णू भक्त होते, ते विष्णूंचे उपासक होते. श्री कृष्ण स्वयं सांगतात, शेवटी ज्यावेळी ते महाप्रयाण करत होते त्यांच्या जवळ होते उद्धव. तुम्ही वाचा दशमी स्कंद, एकादशी स्कंद मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, उद्धव माझी मूर्ती कशी असावी, शांत भावातली मूर्ती पाहिजे. शंख चक्र गदा पद्म चतुर्भुज स्वरूप माझ्या तुम्ही घ्या, त्याचं तुम्ही पूजन करा. कुठेही त्यांनी असं सांगितलं नाही की माझा हा कृष्ण रूप आहे ह्याची तुम्ही पूजा करा. नंतर परब्रह्म स्वरूप नारायणाच्या स्मरण करा आणि मूल मंत्र ओम नमो नारायणाय ह्याचा जप करायला पाहिजे, असा श्रीकृष्ण भगवंतांनी स्वयं सांगितलेला उद्धवला. श्रीमद भागवत मध्ये स्पष्ट आहे. हे सगळे प्रमाण घेऊन, हे सगळे ग्रंथांमध्ये डीपली जर तुम्ही जाणार तो डीपमध्ये तुम्हाला हाच ज्ञान भेटणार की मूल ईश्वर विष्णू आहे, नारायण आहे. दुसरी तुम्ही सांगितलं की किंवा कुठलाही तुम्ही ग्रंथ लिहिलेला आहे, आम्ही एक ग्रंथ लिहितोय श्रीमद श्री नारायणम. त्याच्यामध्ये आम्ही हा सर्व वर्णन करणार आहोत आणि ते लोकांपर्यंत पोहोचणार आहोत. ते लोक सगळे वाचू शकणार. महाराज जी आपण सांगितलं की धर्मप्रसार, आता श्री नारायण भक्तिपंथातर्फे प्रवचनकार आपण आहात, सद्गुरू आहात, आपण धर्मप्रचार करता, लाखो लोकांना आपण एक जीवनाची नवीन दृष्टी दिलेली आहे जगण्याची. तर ह्यासाठी आपण विशेष काहीतरी काय एक महायात्रा किंवा असं काय आयोजन केलंय का? हा आत्ताच आहे ना आपलं 2027 मध्ये महाविष्णूंची महायात्रा महाराष्ट्रातून प्रारंभ होणार आहे. हे 3 महा लागलेले, महाराष्ट्र आणि इथून महाविष्णूची महायात्रा. ही जी यात्रा आहे ह्याचा आकर्षण विशेष आहे. 15 फुटांची लांब शयनमूर्ती, शांताकारम भुजंग शयनम, पंचधातुमय विग्रह
आणि पूर्ण भरीव स्वरूप आहे. तो स्वरूप निघणार आहे. 12 वर्ष आम्ही हा स्वरूप घेऊन संपूर्ण भारतामध्ये ही यात्रा चालणार आहे आणि लोकांना आम्ही दर्शन करवणार की बाई मूळ स्वरूप हे बघा, हे ईश्वर आहे, ज्यांच्या कुठंही लिहिलेलं नाही की इथे जन्म झाला, हे आईबाबा होते, काहीच नाही. हा अजन्मा, अविनाशी, अनादी आणि अनंत परमेश्वर आहे. आता तुम्ही मूळ स्वरूप सांगितलं. या मूळ स्वरूपाची प्राणप्रतिष्ठा एखादं मंदिर असावं लागतं, की जिथे कोण लोक जाऊन दर्शन घेऊ शकतात, की बाबा मी मी माझ्या मूळ नारायणाला भेटायला आलो. जसं आपला पंढरपूरला विठोबा आहे, तिथे आपण सगळेजण जाऊन भेटतो. तसं एखादं छानपैकी मंदिर वगैरे असणार आहे का नारायणाचं? आपले महाराष्ट्र राज्यामध्येच नंदुरबार जिल्ह्यात शहादा तालुक्यामध्ये फार मोठा श्री नारायणपुरम तीर्थ आहे. तो आपला पंथाचा प्रथम तीर्थ आहे. तिथे शेषशाही विष्णू भगवान, त्यांची 11 फुटाची जगात सर्वात सुंदर स्वरूप, ते तुम्हाला तिथे दर्शन होणार आहे. अनेक लोक जातात, दूरदूरून लोक येतात. तुम्ही तिथे जाऊन एक वेळा दर्शन करा. सगळ्यांना आम्ही सांगतोय, एक वेळा तरी श्री नारायणपुरम मध्ये दर्शन करा. अद्वितीय अद्भुत दर्शन आहे. अच्छा. किती साधारण भक्त तिथे येऊ शकतात? त्यांची राहण्याची वगैरे काही व्यवस्था आहे का? कसं आपण तिकडचं कसं काय आपण ऍडजस्ट होणार? तिथे हजारो भक्त येतात. तिथे सगळी सोय आहे. तिथे अन्नक्षेत्र चालतोय, भक्त निवास आहे, भक्तांसाठी पूर्ण सुविधा सोय आहे. आता ही महायात्रा जी निघणार आहे म्हणा, पूर्ण भारतामध्ये ती जाणार आहे. हा. नेमकी सुरुवात कुठे होणार आहे? ते संपणार आहे किती? किती भाविक त्याचं दर्शन घेणार? मुंबईच्या महालक्ष्मी मंदिरापासून जी. आपण सुरुवात करणार आहोत. आणि आधी काय, ही 12 वर्ष भारतमध्ये फिरणार, पण आधी मुंबईकरांना, दरेक मुंबईकरांना दर्शन व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी काही दिवस मुंबईमध्ये राहणार. वेगवेगळ्या आपण वार्डमध्ये जाऊन, क्षेत्रांमध्ये तिथे देव म्हणजे यात्रा थांबणार. 5 दिवस, कुठेही 7 दिवस तिथे पूर्ण मंदिर सारखा एक उभा करून तिथे सगळ्यांना दर्शन करवणार. मूळ स्वरूप नारायण आहेत, सर्वजण दर्शन करणार. परंतु आपण बघतोय, मुंबई असो, भारतात असो, अनेक ठिकाणी लोकांना खूप ताणतणाव आहे. जीवन जगायचं कसं, हा मोठा प्रश्न आहे. यासाठी आपण अनेक प्रवचनं केलेली आहेत आणि लोकांना मार्गदर्शन केलेलं आहे. परंतु मला जर साक्षात नारायणाकडे जायचं असेल, तर एक भक्ती मार्ग असा माझा कोणता? म्हणजे नामस्मरण काही जण म्हणतात, काही जण म्हणतात तुम्ही गाथा वाचा, काही जण म्हणतात तुम्ही चाला, देवाचं नावं घेत. काय नेमकं आम्ही नारायणापर्यंत कसं पोहोचायचं? सर्वप्रथम स्वरूप प्राप्ती, जी देवांची प्रतिमा आहे, ही आपल्याकडे व्हायला पाहिजे. आपल्या घरी आमचे जे पंथ आहे, पंथचा मूळ संदेश आहे स्वरूप प्राप्ती. स्वरूप ठेवा, स्वरूप सेवा करा. त्याच्यामध्ये लहान सेवा आहे, काही देवांची काही मोठी अशी काही विशेष सेवा नाही. ती सेवा पूजा करून थोडा नामस्मरण करा. आणि विशेष कर हा एक संदेश आहे की देवांबद्दल करायचं आपल्याला काय, जे आपले कर्म आहेत ते देवांना समर्पित करायचे, म्हणजे सेवा करायची देवांची. हा सर्वात महत्वाचा आहे. ह्याच्याशी देव भेटणार. आपण नामस्मरण करतो देवांच्या आणि कर्म करतो संसारासाठी. कर्म सुद्धा देवांना समर्पित करायचे, ते समर्पित करावे लागेलच. देवांसाठी जगायचे, कर्म करायचे देवांसाठी, देव भेटणार. महाराजजी, ही मुख्य जो तुम्ही ही कार्यपद्धती आणलेली आहे नारायणापर्यंत पोहोचायची, ह्याची तुम्हाला आवड कुठून निर्माण झाली? तुमची सुरुवात नेमकी कुठून झाली? बघा, आम्ही 15 वर्षाचे होतो जेव्हा, तेव्हा आम्ही निघून गेलो. आणि आमचे महाराज होते सद्गुरू अच्युतानंद महाराज, ते ब्रह्मलीन झाले. त्यांनीच आम्हाला हे सर्व भक्तिमार्ग दाखवला. हळूहळू आम्ही चालत गेलो आणि श्री नारायण भक्ती पंथाची आम्ही स्थापना केली. आणि आता प्रथम तीर्थ शहादामध्ये उभा राहतोय. सद्गुरूंची प्रेरणा शिवाय काही होऊ शकत नाही. त्यांची कृपा भेटली तरीच काही होणार आहे. आता आपण बघितलं तर तरुण पिढी जी आहे ही व्यसनाधीन झालेली आहे. मोठ्या प्रमाणामध्ये व्यसन घेतात आणि मग घरी राग, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय सगळे येऊन पूर्ण खानदानाची वाट लागते.
तरुण पिढीला असं काय आपण उपदेश द्याल किंवा असं काय त्यांच्यासाठी विशेष आपण आयोजन केलंय का, की त्यांनी अध्यात्माकडे वळावं, धर्माचा प्रचार करावा, धर्मामध्ये तल्लीन व्हावं? धर्मला धारण करावं लागेल. बाल बाळ वयापासूनच, लहान वयापासूनच धर्मला धारण करावं लागेल. फक्त धर्माच्या काही पाखंड करायची गरज नाही. लहान वयामध्ये पण लोक पाखंड सुरू करून देतात, धारण करत नाही. ते काहीतरी वाचतात, काहीतरी बोलतात, कुठेतरी जातात, पण ते धारण करत नाही धर्माला. म्हणून युवा पिढी जे आज दिग्भ्रमित झालेले आहेत, व्यसनांकडे वळले ते. कारण काय, धर्मची शिकवण पूर्ण भेटलीच नाही आणि आत्मसात केलं नाही. तर हा सर्व विषय सोडून खरं धर्म काय सांगतोय, धर्म सांगतोय, धर्म एक विशेष शिक्षण देतोय आपल्याला. हा करायचं, हा नाही करायचं, हा मार्ग सुखाचा, हा मार्ग दुखाचा, हा मार्ग स्वर्गाचा, हा नरकाचा, कुठल्या मार्गावर आपल्याला जायचंय आणि कुठल्यावर जायचंच नाही, अजिबात जायचं नाही. ह्याच्यासाठी धर्म ग्रंथ, धर्मशास्त्र, धर्मगुरू जे आहेत त्यांनी पण पूर्ण ठाम शिक्षण द्यावं लागेल. आणि जे धर्मशिक्षा घेणारे लोक आहेत त्यांना खऱ्या अर्थांमध्ये आत्मसात करावं लागेल. तुम्ही बरोबर म्हणालात, पण धर्मशिक्षण जी प्रथा आहे, विशेषतः सनातन धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये, ही कुठेतरी बंद पडलेली आहे. म्हणजे इतर धर्मियांचं जर तुम्ही बघाल तर त्यांचे चर्चेस असो, मदरसे असो, ते चालू आहेत, त्यांचे धर्म प्रसार चालू आहे. मात्र सनातन धर्मामध्ये गुरुकुल पद्धत जी आपली होती ती बंद, असं वारंवार आपल्याला ऐकायला मिळतं. कोणला कोणतरी संत बोलतो, कोण राजकीय नेता बोलतो. तर गुरुजी, तुम्हाला असं काय वाटतं महाराज, की हे धर्मशिक्षण पुन्हा सुरू व्हायला पाहिजे? आणि ते नेमकं कोणी व्हायला पाहिजे, कोणी धर्मशिक्षण द्यायला पाहिजे? जे धर्मशिक्षण देणार तर संतांचं काय शिक्षण असावं लागतं, त्यांची त्याच्यावर किती पकड असायला पाहिजे, काय याच्याविषयी मार्गदर्शन करायला पाहिजे? ईश्वराकडे जेव्हा आपण जातोय तेव्हा आपली शुद्धी, बुद्धी, सगळं व्यक्तिमत्व आपलं श्रेष्ठ पाहिजे. म्हणजे एक भक्त व्हायचं ही काही साधारण गोष्ट नाही. संपूर्ण भक्त बनूनच देव भेटणार ना. आणि भक्तीचे किती किती गोष्ट आहेत भक्तीमध्ये. जीवनात काय काय तुम्हाला चांगलं ठेवावं लागेल, ती शिक्षा मूळ आहे. ते जे तुम्ही सांगितलेलं जे दुसरे पंथ आहेत, दुसरे धर्म आहेत, ते काय फक्त ईश्वर बद्दल बोलतात. आपल्या इकडे चूक काय झाली, अवतार आले, अवतारांना ईश्वर सांगू लागलो. ईश्वर सोडला, ईश्वरचे जे स्थान आहेत तिथे अवतारांचे स्टिकर लावायचे, किंवा हा अवतार आहे, हा नाव आहे. ईश्वरला लोप करून दिला, त्याच्या मूळच लोप करून दिलं लोकांनी. ईश्वर ईश्वर आहे, अवतार अवतार आहे, देव देव आहे, महादेव महादेव आहे, महापुरुष महापुरुष आहेत, जे सिद्ध पुरुष आहे सिद्ध आहेत, जे सद्गुरू आहेत सद्गुरू आहेत, जे संत आहेत ते संत आहेत. सगळेच भगवान झाले का? हा जे सर्व मिक्स करून टाकला. आणि कुठून होतं, एक अशी स्वीट गोष्ट करतात लोक, मिठी मिठी, म्हणजे की हा काय तेज आहे ना, हे पण तेज आहे, हे पण तेज आहे, करून त्यांना सोडून ह्यांना पकडायचं, नंतर ह्यांना सोडून दुसरा काहीतरी वेगळं. ही जी गोष्ट आली आपल्या भारतात, त्यांनी धर्मच्या मूळ स्वरूपच डुबवून टाकला. श्री नारायण भक्तिपंथ सांगतोय, तरुणांना तुम्ही देवांकडे या, तुमच्या जीवन परिवर्तन होईल. तुम्हाला जीवन दिलं कोणी? देवानेच दिलेलं आहे. तर व्यसन सोडा आणि भक्तीकडे पुढे जावा, निश्चय तरुणांचा पण उद्धार होईल, त्यांच्या जीवन प्रकाशमय होईल. आता आपण मगाशी म्हणाल की पाखंडीपणा वाढलाय समाजामध्ये. बरेच पाखंडी बाबा महाराज आलेले आहेत, जे स्वतःला संत समजून घेतात आणि मग इतरांचं चुकीचं मार्गदर्शन करतात. आता आपण मूळ नारायणाची ओळख करून दिलेली आहे, ते मात्र अवतारामध्ये घुसलेले आहेत आणि मीच देव असं बोलतात.
तर हे काय आहे नेमकं? ह्या लोकांना तुम्ही कशा पद्धतीने उत्तर द्याल, की लोकांनी काय करायला पाहिजे? मी शास्त्र प्रमाणावर उत्तर देणार देणार ना. मी माझं काहीच नाही सांगतोय. तुम्ही वाचून घ्या. कोण अवतार आहे, कोण देव आहे. ज्यांना काही संभाषण करायचं असेल, संपर्क करावा, त्यांना मी पुरावे देणार. देवांनी स्वतः अवतारांना कुठं अवतार सांगितलेलं आहे. देवांच्या, श्रीकृष्णाच्या आणि विष्णू भगवंताच्या त्यांची भेट झालेली आहे एकीकडे. भागवतमध्ये वर्णन आहे. तेव्हा देवांनी श्रीकृष्णांना काय सांगितलं? तुम्ही कोण आहात? ते वाचा ना तुम्ही. विष्णू भगवंत आणि श्रीकृष्ण समोर समोर झालेले आहेत. ही कथा कोणी सांगितलेली नाही, पण श्रीमद भागवत मध्ये लिहिलेली आहे. ती मी नाही लिहिलेली, ती ऋषी मुनींनी लिहिलेली आहे. 40,000 पैकी जास्त कथाकार कीर्तनकार आहेत. कीर्तनकार आणि कथाकार जे सगळे मिळवलेले लाखपर्यंत होणार. ही कथा सांगतच नाही ते. विष्णू भगवंत आणि श्रीकृष्ण समोर समोर आले. काय सांगितलं? विष्णू भगवंतानी श्रीकृष्णाला काय सांगितलं? तुम्ही कोण आहात? आणि जेव्हा ते समोर समोर झाले तेव्हा कोणी कोणाला नमस्कार केला ते पहा तुम्ही नीट. तुम्हाला कळणार आहे देव कोण आहेत, अवतार कोण आहे, अवतार काय होत आहेत, देव काय होत आहे, देवांच्या स्थान काय, अवतारांच्या स्थान काय. मी प्रमाण देणार ना. मी माझी काही गोष्ट सांगत नाही ना. हे नारायण भक्तिपंथ म्हणजे काय माझा विचार आहे का? हे तो मी सत्याला प्रकट करतोय. जे सत्य आहे तो मी प्रकट करतोय फक्त. महाराजजी, आपण सांगितलं की नारायण हे मूळ स्वरूप आहे. मूळ त्यांच्या गाभीत ब्रह्मांडी निर्माण झालेले आहेत, त्यांच्या बाजूला लक्ष्मी आहे, हे सर्व काय. मग द्वापार युगातले श्रीकृष्ण आणि साक्षात नारायण हे समोरासमोर कसे काय येऊ शकतात आणि कधी आले? ते भागवत मध्ये एक कथा आहे. ते द्वारिकेमध्ये जेव्हा द्वारिकाधीश होते श्रीकृष्ण, ते एक ब्राह्मणच्या घरी पुत्र आला जन्माला. तो त्याचा जन्म झाला आणि तो वारला. तो ब्राह्मण पुत्राचा मृत देह घेऊन तिथे द्वारिकामध्ये गेला. श्रीकृष्णांना सांगितलं की हा कसा माझ्या ह्या म्हणजे नवजात बालकाचा कसा काय मृत्यू झाला. श्रीकृष्णांनी आश्वासन दिलं, आता नाही होणार, आता नाही होणार. असे 9 पुत्र वारले. 9 बाळांचा त्याचा मृत्यू झाला. जेव्हा तो गेला 9वा पुत्र घेऊन, मृतदेह घेऊन, तेव्हा तिथे अर्जुन बसले होते. अर्जुनने सांगितलं आता नाही होणार, मी मृत्यूला थांबून देणार, असं करणार तसं करणार. 10वा जे पुत्र होता तो जन्माला आला. त्याच्या रोदनचा स्वर सगळ्यांनी ऐकला आणि आश्चर्य हा झाला की जे 9 होते ते मृत्यू झाला त्यांचा, पण देह तर इथेच होता. हा जे 10वा होता सदेह तो अंतर्ध्यान झाला. अच्छा. बापरे, आता काय करायचं? हा कुठे गेला? त्याला शोधायला जेव्हा श्रीकृष्ण अर्जुन निघाले की ते सगळे लोकांमध्ये गेले. संयमनीपुरी, यमपुरी, स्वर्ग आदी सर्व पातालमध्ये सर्व जागावर गेले. ते कुठेही त्यांना ते एक सुद्धा ब्राह्मण बालक भेटला नाही. नंतर ते समुद्रामध्ये त्यांचा रथ, एक संदेश आला, बाई इकडे या तुम्ही. तर ते जलराशीमध्ये रथनी प्रवेश केला. तिथे त्यांनी पाहिलं एक महल आहे, दिव्य लोक आहेत. तिथे शेषशाही नारायण झोपलेले आणि तिथे ते 10 ब्राह्मण पुत्र खेळतात. अच्छा, म्हणजे हा एक प्रकारे चमत्कार होता की ते कथा ही विष्णू काय? भगवंताची माया होती, लीला होती. श्रीकृष्ण अर्जुनाला विष्णू भगवंतानी बोलवलं आणि जेव्हा श्री नारायण भगवंताचं दर्शन केलं श्रीकृष्णांनी, तेव्हा त्यांनी नमस्कार केला, प्रणाम केला त्यांना. हा त्यांच्या समोरासमोर झाले होते. ही घटना कोणी सांगत नाही, कोणीही सांगितलेली नाही आणि लिहिलेली आहे श्रीमद भागवत मध्ये. तेव्हा त्यांचा काय संवाद झाला. महाविष्णूंनी श्रीकृष्णाला सांगितलं, तुम्ही माझ्या अंश घेऊन अवतार घेतलेला आहे.
हम्म. कला, तुम्ही माझी लहान एक कला आहे. तुम्हाला पाहण्यासाठी मी ही 10 बालक माझ्याकडे बोलवले आणि तुम्हाला आत्ता काय करायचं आहे, हा सर्व त्यांनी आदेश केला. श्रीकृष्ण अर्जुनांनी हात जोडून ते सगळं ऐकलं, नंतर परत प्रणाम केला आणि ते 10 पुत्र ब्राह्मण पुत्रांना घेऊन ते आले. म्हणजे इथे आपण बघतोय की विष्णू भगवंतासमोर जेव्हा श्रीकृष्ण गेले, श्रीकृष्णांनी प्रणाम केला. हम्म. कारण भगवान ते होते, हे भगवान नाही, हे अवतार आहे. त्यांनी नमस्कार प्रणाम काहीच नाही केलं. नारायणांनी फक्त संवाद केला, जे सांगायचं होतं ते सांगितलं आणि कशाला लीला केली हे 10 पुत्र ब्राह्मण पुत्र मंगवले, आपल्याकडे ठेवले. हा सुद्धा कृष्ण अर्जुनाला काही लक्षात आलं नाही. ही महाविष्णूची माया होती. अतिशय मुलाचं मार्गदर्शन आहे, हे बऱ्याच जणांना माहीत नाही, जे आपण पहिल्यांदा प्रकर्षणामध्ये आणलेलं आहे. महाराजजी, मला असं विचारायचं आहे की नारायण मूळ पुरुष आहे, त्यांनी विश्वनिर्मिती केलेली आहे. असे किती ठिकाणं आहेत त्याची पूर्ण विश्वमध्ये नारायणाची, जिथं आपण नारायणाला साक्षात जाऊन आपण नमस्कार करू शकतो? बघा, एक मंदिर आहे श्रीरंगम, तमिळनाडू. विश्वाच्या सर्वात मोठा मंदिर. हा मंदिराला कीर्तिमान आहे, म्हणजे वर्ल्ड रेकॉर्ड आहे. बिगेस्ट टेम्पल ऑफ द वर्ल्ड. 156 एकर मध्ये संपूर्ण कॉम्प्लेक्स आहे, म्हणजे टेम्पल बिल्डिंग आहे. आणि जे मुख्य द्वार आहे त्याच्या मंदिराचा, तो 230 फुटाचा आहे. अच्छा. दगडाचा. आणि त्याच्यापेक्षा लहान 13 किंवा 14 अंदर आतमध्ये ते आहेत द्वार वेगवेगळे. एक तो मंदिर आहे तमिळनाडूमध्ये, श्रीरंगनाथ स्वामी मंदिर. तिथे शयन मूर्ती, हेच देवस्वरूप आहे. दुसरा तोच मंदिर, त्या मंदिराकडे एक दुसरा पण कीर्तिमान आहे, वर्ल्ड रेकॉर्ड, ओल्डेस्ट टेम्पल ऑफ द वर्ल्ड. अच्छा. तो मंदिर विश्वाच्या सर्वात जुना मंदिर आहे, म्हणजे त्रेतायुगाचा आहे. 10 लाख वर्षापूर्वीचा मंदिर आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, श्री राम स्वयं जी विष्णू मूर्तीची पूजा करत होते, तीच विष्णू मूर्ती त्या मंदिराचे गाभाऱ्यात ठेवलेली आहे. ओरिजिनली तीच, आणि गणपतीने ठेवलेली आहे. गणपतीने ती तिथे प्रतिष्ठा केली आहे स्वयंच्या हातातून. आज तुम्ही सर्च करणार श्रीरंगनाथ स्वामी टेम्पल आणि तिची हिस्ट्री जर काढणार तो, त्याच्यात तुम्हाला मिळणार तो सर्व. हा एक मंदिर आहे. दुसरा विश्वविक्रम, रिचेस्ट टेम्पल ऑफ द वर्ल्ड, तो केरळमध्ये पद्मनाभ स्वामी मंदिर आहे. 18 फुटाचे तिथे झोपलेले देव आहे. अनंत शयन पद्मनाभ स्वामी मंदिर, हा स्वरूप आहे त्याच्यावर. तो एक मंदिर आहे. नंतर असाच एक मोठा मंदिर आपला शहादा, श्री नारायणपुरम, 11 फुटाची पंचधातुमय विग्रह, विश्वाचे सर्वात सुंदर सर्वात श्रेष्ठ स्वरूप आहे. ते असे जास्त मंदिर नाही देवांचे. मूळ स्वरूप, मूळ ईश्वर तेच आहेत. पण मला वाटतं मंदिर कमी आहे. अयोध्यामध्ये श्रीरामांचा जो मंदिराचा जीर्णोद्धार झाला, मला असं वाटतं की त्याच्या वरती सुद्धा प्रवेशद्वारावरती श्री नारायण आहे. विष्णू, जे रामललाच्या आता जे मंदिर बनवलेलं मोठं मंदिर अयोध्यामध्ये, रामललांवर वर जे आहेत 9 फुटाचे शेषशाही नारायण आहे. लक्ष्मीकांत आहे, त्यांचे चरण सेवा लक्ष्मीजी करतात आणि पोटी ब्रह्मा आहे. असा मूळ स्वरूप आहे. हा स्वरूप तुम्हाला दाखवतो, तुम्ही दर्शन करा. हे बघा, हे बघा, हे आहेत रामलल्लाची मूर्ती. हे वर बघा तुम्ही, एवढे मोठे श्री विष्णू भगवंत झोपलेले नारायण आहेत. लक्ष्मीजी आहे, ते पोटामध्ये ब्रह्माजी आहेत, आणि हे खाली रामलल्ला आहे. म्हणजे त्यांचे डोक्यावर वर विष्णू भगवंत आहे. हा ह्याच्यामध्ये संदेश आहे की विष्णू भगवंताचा अवतार आहे श्री रामचंद्र. बरोबर. आणि मला एक गोष्ट सांगायची आहे. मला वाटतंय 1-2 नाही, हजार हे रील बनवणारे लोक जातात राम मंदिरमध्ये. नवीन राम मंदिर बनला, असे लोकांची बाळ आली, तिथे पुष्कळ लोक गेले. मंदिरचा स्तंभ असा आहे, हा थांबला असा आहे, ह्याच्यामध्ये बनलेले हे फुल पत्ते असे आहेत, सगळी गोष्ट सांगतात. पण हा जे आहेत ह्याच्याकडे दुर्लक्ष करतात की राम जे आहेत ही राम मूर्तीच्या वर
एवढी मोठी विष्णू मूर्ती आहे, ही कोणी एक माणसाने दाखवलेली नाही. एक पण युट्यूबर, हा जे सोशल मीडियामध्ये टाकतात रील बनवणारे, एक पण माणसांनी ही वस्तू बघितली नाही, ह्याच्याकडे लक्ष गेलं नाही, ह्याचं महत्व काही दिसलं नाही आणि ह्याच्याबद्दल सांगितलं नाही. ही आपल्या धर्माची म्हणजे दुर्दैव आहे. ऱ्हास होतो असं याबद्दल लक्षच लोक जात नाही लोक. लोक फक्त काय काय बघायला पाहिजे, काय दिसायला पाहिजे, काय लोकांना सांगायला पाहिजे, ते बघतच नाही, सांगतच नाही. ते तुम्ही नेटवर सर्च करा, हम्म. तुम्हाला दिसणार. ही काही मी नाही बनवलेली आहे. हम्म. नवनिर्मित अयोध्येच्या राम मंदिरमध्ये रामलल्लांची मूर्तींवर विष्णू आहे, श्री नारायण भगवंत आहे. म्हणजे मूळ नारायणाकडेच विसर होतोय आणि लोक अवताराकडे जात आहेत असं आपल्याला म्हणायचं एकंदरीत. जा तुम्ही अवतारकडे, त्याची नाही नाही आम्ही नाही सांगतोय, पण ते अवताराला जेव्हा भगवान आहेत, अवतारच भगवान आहे आणि भगवान जे आहेत ते अवतार पासून लहान आहेत, ही जेव्हा प्रज्ञा अपराध करतात लोक, हम्म. त्याच्याकडे आमचा विरोध आहे. आम्ही सांगतोय भाई, देवांना देव सांगा, ते भगवंत आहे, ईश्वर ईश्वर आहे, अवतार अवतार आहे. म्हणजे आताच आषाढी एकादशी झाली आणि आपल्याकडे सुद्धा ना इथं प्रभू श्री विठ्ठल रखुमाई जे आहेत आमच्या पंढरपूरला, तिथं सुद्धा लोकांमध्ये द्विविध आहे का, म्हणजे हे नक्की अवतार आहेत, हे साक्षात नारायण आहेत, हा काय म्हणजे नेमकं तुम्हाला काय वाटतं? विशुद्ध विष्णू भगवंत आहे, विशुद्ध नारायण आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलं, सगुणी ध्याताल निर्गुणी गेलो, आता झालो मी नारायण. ते विठ्ठल भक्त होते ना, हे भगवान विष्णू स्वयं आले होते. 28 युग झाले देवांना ठेवून करकटीवर, विठ्ठल उभा विटेवर. ते आजपासून आहे की द्वापर युग पासून आहे? श्री कृष्ण तर आले द्वापर मध्ये, हे आहे केव्हापासून? अनादि अनंत आहे ना. जेव्हा न होते चरोचर, तेव्हा होते पंढरपूर. विचार करा तुम्ही, कालमध्ये नाही येणारा तो ईश्वर असतो आणि कालमध्ये आलेले ते अवतार असतात. जेव्हा मुघल शासकांचे आक्रमण झाले, मुघल जे आक्रमणकारी होते त्यांचे जेव्हा आक्रमण झाले, तेव्हा पंढरपुरात जे मूळ मूर्ती होती विठोबांची, ती चतुर्भुज नारायणाची होती. वर 2 हातांमध्ये चक्र आणि आयुध होते, खालचे 2 हातांमध्ये 2 दुसरे आयुध होते. ती मूर्ती लपवून ठेवली, कारण की भग्न व्हायला नको. आपल्या सनातन धर्मामध्ये भग्न मूर्तीची पूजा आपण लोक करत नाही, म्हणून त्यांनी अजून एक मूर्ती घडून तिथे विराजमान केली. ती जी आत्ता आहे ती आहे. अच्छा. जी नंतर ठेवली त्यांनी, ती द्विभुज स्वरूप आहे. तो जो स्वरूप आहे त्याच्यामध्ये पण आपण दर्शन करतोय, आम्ही पण जातोय पंढरपूर. भगवंताच्या हृदयावर भृगुचरण चिन्ह आहे, कौस्तुभ मणीचं आहे आणि 2 हातांमध्ये, एक हातमध्ये शंख आहे, एक मध्ये पद्म आहे. हा स्वरूप कोणाचा? हा कुठल्या अवताराचा स्वरूप आहे? हा साक्षात भगवंताचा आहे. अवतारांचे स्वरूपच वेगळे आहेत. आणि बरेच वर्षाआधी आत्ता झालं होतं 3-4 वर्षाआधी, ते जे जुनी मूळ मूर्ती होती ती गाभाऱ्यामधून सापडली. तुम्ही नेटमध्ये पहा, ती चतुर्भुज आहे. आणि आपल्या शास्त्रांमध्ये एक श्लोक आहे, शुक्लांबरधरम विष्णू शशिवर्णम चतुर्भुजम. अच्छा. विष्णू भगवंताचे जे स्वरूप आहे तो चतुर्भुज आहे. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, इथे आहे विष्णू भगवंत आणि माता लक्ष्मी आहे पंढरपूरमध्ये. आपण आता जे काही नाव दिलं भक्तांनी, प्रेम होतं, प्रेम कुठल्याही अवताराबद्दल जर प्रेम असेल तर ते भगवंतामध्ये पण तोच अवतार दिसतोय त्यांना, कारण की त्यांना प्रेम आहे. पण मूळ वास्तविकता काय मी तुम्हाला सांगून दिलं. आम्ही गेलो द्वारकेला, गुजरात, तिथे आमची कथा होती. आम्ही सगळ्यांना सांगायचं, हे जे द्वारकेमध्ये द्वारिकाधीश आहे हे चतुर्भुज विष्णू आहे. तिथे जे स्वरूप आहे चतुर्भुज आहे. ते काय करतात, ती जी वंशी ठेवतात
ती अशी ठेवून देतात, त्यांना श्रीकृष्ण बनवून देतात. हम्म. त्याचा आम्ही विरोध केला. अच्छा. आम्ही म्हटलं जे स्वरूप भगवंताचे आहे त्याला तुम्ही कशाला अवतार बनवता. जिथे अवतारांचे मंदिर आहेत ते चांगली गोष्ट आहेत. जसं की वृंदावनमध्ये बांके बिहारी आहे, हम्म. ते कृष्ण मंदिर आहे ना. बरोबर. राजस्थानमध्ये नाथद्वार आहे, श्रीनाथजी, ते कृष्ण स्वरूप आहे, खूपच छान. तर जे भगवंताचे आहेत त्यांना भगवंत राहू द्या, चतुर्भुज नारायणांना. त्यांना कशाला तुम्ही वंशी वरून ठेवतात आणि कृष्ण बनवतात. आम्ही विरोध केला. नंतर तिथे मंदिराचे मुख्य पुजारी आमच्या कथेमध्ये आले हम्म. आणि त्यांनी सांगितलं, तो व्हिडिओ मी तुम्हाला पाठवणार, ह्याच्यात तो क्लिप टाका तुम्ही. त्याने सांगितलं, आमच्याबद्दल सांगितलं की हे जे महाराज आले लोकेशानंद महाराज, त्यांनी खरी गोष्ट सांगितलेली. हम्म. हा जे मंदिर आहे द्वारिकाधीशचा, हा विशुद्ध विष्णू मंदिरच आहे, हा कृष्ण मंदिर नाही. 2 वेळा सांगितलं त्याने, मी तुम्हाला पाठव. अच्छा. मूळ जे देव स्वरूप आहेत त्यांना तुम्ही लुप्त करतात. आपल्या सनातन धर्माचा मूळ कुठून आहे, तो मूळ आम्ही प्रकट करतोय. त्याच्यासाठी श्री नारायण भक्ती पंथाचं प्रवर्तन झालं. असं ते तर ठीक आहे. आणि मग तिरुपतीचा जो बालाजी आहे, अनेक भक्त तुम्हाला माहिती गेले की केश कर्तन वगैरे सगळं करतात, ती श्रद्धा आहे आपल्या प्रत्येकाची. बालाजी विषयी नेमकं 2 शब्द सांगा ना, काय आहे? विशुद्ध विष्णू भगवंत आहे. त्याच्यात काय सांगायचं आहे, ते हृदयावर महालक्ष्मी आहे, वक्षो विहारिणी, श्रीवत्स वक्षा श्रीवास, श्रीनिधी श्रीमतांबर. हृदयावर त्यांच्या महालक्ष्मी आहे. चतुर्भुज आहेत ते, सुदर्शन चक्र आहे, शंख चक्र गदावर, असं जे स्वरूप होतात कुठेही असू द्या, चतुर्भुज स्वरूप ते विष्णूच आहे. आणि बद्रीनाथ मध्ये जे ध्यानावस्थामध्ये योग नारायण महाविष्णू आहे. आणि ते गुप्तधन वगैरे असं काय आहे की तुम्ही बालाजीकडे जर गेलात तर ते गुप्तधन वगैरे लपून आहे, असं काहीतरी एक लोकांचं एक असं एक ओढ असं ऐकायला येतं आपल्याला. काय कितपत मंदिरात बरोबर? मंदिराच्या आजूबाजूला गाभारे आहेत, गाभाऱ्यामध्ये गुप्तधन ठेवलेले आहे, ते आणि तिथे गेलं की भरपूर पैसे मिळतात, बालाजीला नमस्कार करायला जायचं, असं तसं काय नेमकं? बघा, विष्णूची सेवा केली की पैसे मिळतात तुम्ही असं. शहादामध्ये तुम्ही जाऊन दर्शन करा, नारायणपुरम तीर्थमध्ये, निश्चयपणे तुम्हाला लक्ष्मी कृपा भेटणारच. कारण की विष्णू भगवंताची भक्ती केली, त्याच्याकडे आई महालक्ष्मींचा आशीर्वाद असतो. तिरुपती जाणाऱ्या लोकांना पण महालक्ष्मीचा आशीर्वाद असतो. कुठेही तुम्ही विष्णू भक्ती करा, लक्ष्मी कृपा करेल. मला असं वाटतं आपलं कार्य तेवढं काय आता सीमित राहिलेलं नाही, खूपच मोठा विस्तार झालाय. आणि माझ्या कानावर अशी गोष्ट आली की दस्तूर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आपल्याशी संवाद साधलाय आणि ह्या विषयी आपले आशीर्वाद घेतला. काय नेमकं तो काय कधी फोन आला होता, काय आहे नेमकं त्याच्या? नाही, त्यांचा वाढदिवस होता, वाढदिवसच्या निमित्ताने त्यांचा फोन आला होता. आणि हा जे आपला पंथ आहे श्री नारायण भक्ती पंथ, ह्याच्याबद्दल सगळ्यांना माहिती आहे. जे भारतात मोठे पदांवर जे लोक आहेत त्यांना ह्याची माहिती आहे. आणि आम्हाला सगळे ओळखतात की हा जे संत आहेत यांनी एक पंथ प्रवर्तन केलेलं आहे. कारण की आता वर्तमान परिस्थितीमध्ये भारतात आम्ही एकच संत आहोत ज्यांनी हा पंथच्या संप्रदायाचं प्रवर्तन केलं आहे. आणि हा जे मूळ स्वरूप आहे ह्याची भक्तीबद्दल जे प्रचार करतात, शांताकारम भुजंगशयनम, हा मूळ स्वरूपाला घेऊन कोणीही संत बोलत नाही, कोणी चालत नाही, म्हणून सगळे ओळखतात. त्यांचा फोन आला, ते खूपच प्रेम ठेवतात, धर्माबद्दल ठेवतात, देवांबद्दल ठेवतात, संतांबद्दल ठेवतात. तर त्यांचे मोठे पण आहे, त्यांनी आशीर्वाद घेतले होते आणि सगळं विचारलं होतं की कुठपर्यंत आला मंदिराचं काम, काय चालतोय, सर्व. अनेक जणांनी चमत्कार वगैरे असे केलेले, बरेच महाराज संत असे येऊन गेले, त्यांनी सदृश्य चमत्कार केलेले आहेत. आपण अदृश्य चमत्कार करते, आपण सर्व समाजाला एकत्रित येऊन गुण्यागोविंदाला नादून नारायणाची भक्ती करायला आपण सांगताय. परंतु महाराज, जर मला मिळालेल्या माहितीनुसार आपण एक छान ज्योतिषार्य आहात, आपल्याला खूप ज्योतिषाविषयी माहिती आहे, आपण अनेक जणांना मार्गदर्शन केलेलं आहे, आणि आपल्याकडे असं काहीतरी एक चमत्कारिक गोष्ट आहे की ती सांगितलेली ती गोष्ट खरी होते, हा अनेक जणांना अनुभव आलेला आहे. कितपत सत्य आहे, असं काय आहे तुमच्याकडे की त्याने तुम्ही सगळे आकर्षित होतात तुमच्याकडे यायला?
एक 15चं यंत्र आहे, तिची सिद्धी आहे. एक यंत्र असतो, यंत्र, मंत्र, तंत्र असे 3 प्रकारचे मार्ग होतात साधनाचे, सिद्धीचे. त्याच्यामध्ये यंत्रची सिद्धी अत्यंत कठीण कार्य आहे. ती म्हणजे आम्ही जेव्हा 16 वर्षाचे होतो तेव्हा ती सिद्धी आम्हाला झाली होती. त्याच्याशी आम्ही बघतोय, कोणी असू द्या, किती लोक असू द्या, एकदम जे ते विचारतात, मला जेव्हा भेटायला माणूस येणार, तो कोण माणूस येणार, त्याच्यामध्ये काय विचार आहे, काय भाव आहे, काय त्याची प्रॉब्लेम आहे, कोणत्या विषयावर त्याला मार्गदर्शन पाहिजे, ती पूर्ण गोष्ट माझ्याकडे अगोदरच होणार. अगोदरच असते अगोदरच म्हणजे तो कुठे खाली त्याच्या गाडीत असेल किंवा कुठे असेल बाहेर, कुठेही कुठे त्याने असू द्या, तरी तुम्हाला कळतं. तो आमच्या रेंज मध्ये आला किंवा त्यांनी विचारला की जायचंच आहे आणि तो तत्पर झाला की माझ्याकडे येऊन जाणार की हा माणूस अमुक ग्रहाच्या प्रभाव कालमध्ये ह्याचा जन्म झालेला आहे. हा माणूस माझ्याकडे या दिवस येणार, या दिवसांमध्ये कुठल्या वेळवर येणार, दिवस किंवा रात्री येणार, दिवस रात्री कुठले प्रहर मध्ये तो येणार आणि भेटून काय विचारणार मला, तो सर्व आधीच कळून जातो. आणि ते अगदी 100% खरं असतं. 100% खरं. ते 1000 लोकांनी नाही, 2000 लोकांनी नाही, किती लोकांना माहित आहे. हा मी मार्गदर्शन करतो, ही सेवा मार्ग आहे माझा. जीवनचे अमुक प्रश्न असतात, कसं सुटणार ते प्रश्न. माणूस त्याच्यामध्ये काय दुखी होऊन फिरत असतं ना लोक. त्याच्यामध्ये संतांच्या कामच आहे, जर आपल्याला वेळ भेटला, देवांची भक्ती करत असताना सेवामध्ये आपण आहोत आणि त्याच्यामध्ये कुठेही तरी वेळ भेटला आणि कोणी असं जिज्ञासा केली की आम्हाला आशीर्वाद द्या, मार्गदर्शन करा, तर आम्ही नक्कीच करतोय. महाराजजी, आपल्याशी बोलून मनमोकळेपणे गप्पा मारून आपलं मार्गदर्शन घेऊन खूप छान वाटलं. आमचे दर्शक आहेत पॉडकास्टचे, ते आपल्याला बघतात, आपल्याला लाईक करत असतील, अशी कोणती त्यांना एक गोष्ट सांगाल, एक मेसेज द्याल, जेणेकरून त्यांची उन्नती होईल? बघा, एकच माझा संदेश आहे, उन्नतीचे वेगवेगळे बिंदू आहेत. धनविषयी उन्नती, आपल्याला चांगले संबंध विषयी उन्नती, चांगले व्यवहार, चांगलं स्वास्थ्य, यश, कीर्ती, उन्नतीचे वेगवेगळे बिंदू आहेत. सर्व प्रकाराची सफलता, सर्व प्रकाराची उन्नतीचा मूळ भगवान श्री विष्णू आहात. त्यांची भक्ती करा, घरी स्वरूप विराजमान करून दर्शन करा, सेवा पूजा करा, तुम्हाला निश्चय खूपच आशीर्वाद भेटणार. माझा एकच संदेश आहे, विष्णू भगवंताकडे या, घरी स्वरूप विराजमान करा आणि नंतर बघा तुम्हाला किती आशीर्वाद भेटतात. नक्कीच. हे होते आपल्यासोबत मनमोकळेपणाने गप्पा मारणारे, आपल्याला एक अध्यात्म आणि धर्म याच्याविषयी प्रमुख मार्गदर्शन करणारे श्री नारायण भक्तिपंथाचे प्रवर्तक सद्गुरू श्री लोकेशानंद महाराज. महाराजजी, आपण आज अत्यंत मोलाचे विचार आमच्यासोबत आणि आमच्या श्रोत्यांसोबत शेअर केले. आपल्या ह्या विचारांनी आमचे श्रोते आणि आम्ही स्वतः प्रेरणा घेऊ आणि अत्यंत सुंदर रीतीनं जगण्याचा प्रयत्न करू. आपण इथं आलात, आपल्या व्यस्त वेळेतून आम्हाला वेळ दिलात, त्याबद्दल मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. श्री नारायण. मित्रांनो, आपल्याला महाराजांचं वक्तव्य, त्यांचे विचार, त्यांचं मार्गदर्शन कसं वाटलं हे आम्हाला व्यक्त होऊन नक्की कळवा. हा पॉडकास्ट जर तुम्हाला आवडला असेल तर कृपया शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत मी आपली रजा घेतो. स्वप्नील शिंदे, नवराष्ट्र नवभारत.